रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहेत आपण सर्वजण. तर आज आलो आहे मी आगोर येथे, म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला. मामाचं गाव सर्वांनाच आवडतं, तसं मला पण खूप आवडतं. आणि मी ही जी सिया आहे माझ्यासोबत, हिच्या वाढदिवसासाठी आलो होतो. काल रात्री आम्ही आलो होतो आणि आज जाई दुसरा दिवस. सर्वजण आम्हाला आता घरी जायचं होतं, तर सर्वजण आम्हाला निरोप देण्यासाठीच, म्हणजे टाटा बाय बाय करण्यासाठी आले होते. त्यानंतर ही सिया आणि शंभू गाडीमध्ये बसले, तर ते काही उतरायचं नावच घेत नव्हते. आजीला त्यांना सर्वांना भेटलो आणि खूप भारी वाटलं. दिवस मुक्काम वगैरे झाला, सर्वांची भेट झाली आणि आता निघायचंच होतं. नाश्ता वगैरे केला आणि चला म्हटलं आता निघूया. त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आपल्याला लासूर इथे थांबायचं आहे. तर हे श्रीकृष्ण वडापाव सेंटर आहे लासूरला आणि खूप फेमस असा वडापाव आहे. तर म्हटलं चला, सर्वांचं म्हणणं आहे तर थांबूया. येथील वडापाव खरंच खूप चविष्ट आहे, छान आहे. आणि मी माझ्या फॅमिलीसोबत इथे वडापाव खायला थांबलो होतो. माझ्या मुलींना खूप भारी, म्हणजे सर्वात जास्त आवडता हा वडापाव. तर म्हटलं चला थांबूया नक्कीच. आणि इथं सर्व फॅमिली मेंबर वगैरे थांबतात आणि क्वालिटी पण चांगली आहे. त्यानंतर आम्ही निघालो. म्हटलं चला पहिलं CNG भरून घेऊ, कारण गावाकडं पुन्हा CNG भेटणार नाही आपल्याला. पळसगावला जायचं होतं, त्यानंतर मला वाळूला यायचं होतं. तर मग मी निघालो, CNG वगैरे भरला आणि आम्ही आलो पळसगावला. तर घरी आल्यानंतर आपली जांभूळ होती, ती जांभूळ तुटलेली होती, परंतु थोड्याफार पाट्या बाकी होत्या, थोडेफार जांभूळ होती त्याला. तर चला म्हटलं जांभूळ तोडूया. तर माझे वडील आणि माझ्या दोन्ही मुली ही जांभूळ तोडू लागली. आणि त्यानंतर बायको पण म्हणे मी पण तोडते. ही शेजारी लिंबाचं झाड होतं जांभळाच्या शेजारी, त्यावर ती गेली आणि जांभळं तोडायला लागली. म्हटलं मी तर खूप जाड आहे, मी काही जाऊ नाही शकत, तूच जाय. म्हणजे माणूस बारीक असल्याचा पण फायदा होतो कधी कधी झाडावर जाण्यासाठी. जांभळीच्या झाडावर कधीच जाऊ नये, कारण जांभळीच्या झाडाच्या फांदे खूप ठिसूर असतात आणि माणूस पडू शकतो. कारण या जांभळीचं जे मेन शेंडा असतो तो तुटून गेलेला आहे, फक्त 2च फांदे राहिलेले आहे. खूप मेहनतीनंतर आम्ही 2 किलो जांभळ झाले असतील, एवढे जांभळ तोडली. आणि जांभूळ पण खूप, हे बघा, जांभळीचा शेंडा तुटून गेलेला आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक फॉलो करा. धन्यवाद.